आणि आता एक बातमी आहे व्हायरल व्हिडिओची। डासांचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये जेनेटिकली मॉडिफाईड केलेले डास सोडल्याचा दावा करण्यात आलाय आणि या डासातून व्हायरस सोडण्यात आल्याचा मेसेज व्हायरल झाल्याने आम्ही याची पडताळणी केली। तेव्हा काय सत्य समोर आलंय पाहूया। इस वीडियो को हाल ही में एक व्यक्ति द्वारा पोस्ट किया गया था, जिसने एक मच्छर को पकड़ा और देखा कि उसके शरीर के एक तरफ 36 नंबर छपा हुआ था। पता चला कि इस मच्छर को जेनेटिकली मॉडिफाइड किया गया और इसे जंगल में छोड़ दिया गया था। आखिर ऐसा मच्छरों के साथ क्या हो रहा है? कुछ कंस्पिरेसी थ्योरिस्ट ने चिंता जताई है कि किसी खास योजना के तहत इन जेनेटिकली रूप से संशोधित मच्छरों को लोगों में एक्सपेरिमेंटल वैक्सीन्स लगाने के लिए छोड़ा जा रहा है, जो बेहद ही खतरनाक हो सकता है। डासाच्या आकाराचे रोबो सोडतायत व्हायरस। डास चावतो, 36 नंबर उमटतो। व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही टेन्शन येईल। खरंच अशा प्रकारे मच्छर सोडून काही व्हायरस पसरवण्याचा कट आहे का? असे मच्छर बनवून का सोडले जात आहेत? बिल गेट्स यांच्या नावाने मेसेज व्हायरल करून जेनेटिकली मॉडिफाईड मच्छर सोडल्याचा दावा करण्यात आलाय। हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली। त्याआधी व्हायरल मेसेज मध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। व्हिडिओ मध्ये एक छोटा कीटक दिसतोय। या व्यक्तीने हा कीटक हातात धरलाय। हा कीटक जेनेटिकली मॉडिफाईड असल्याचा दावा करण्यात आलाय। कीटकावर नंबर का लिहिलेला आहे? कीटकावर 36 नंबर दिसतोय। हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असल्याने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। हा डास आपल्याला चावला तर काही होणार तर नाही ना? डास चावलास तर काय होईल असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने आमच्या व्हायरल सत्य टीमने याची पडताळणी सुरू केली। याबाबत आम्ही इंटरनॅशनल पेपर्स पडताळून पाहिले। त्यावेळी आम्हाला काही रिपोर्ट आढळून आले। त्यामध्ये जी माहिती आम्हाला मिळाली ती वेगळीच होती। आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा। व्हायरल व्हिडिओ दिसत असलेला हा कीटक आहे। जेनेटिकली मॉडिफाईड केलेला डास नाही। व्हिडिओतील किड्याचं नाव युरोपीय बर्च एफिड आहे। हा कीटक 2 वेगवेगळे रंग धारण करतो। पंखावर 18 नंबर सारखं दिसतं। कधी कधी या कीटकावर 36 नंबर देखील दिसतो। या डासामधून कुणीही व्हायरस सोडलेला नाही, तर हा एक कीटक असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे जेनेटिकली मॉडिफाईड डासाच्या माध्यमातून व्हायरस पसरवला जातोय हा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।